पण या ठिकाणी 4.5 एकर टरबूजाची प्लॉट लागवड केलेली आहे। तुम्ही बघू शकता अपूर्ण टरबूज लागवड आहे माझी माझा स्वतःचा हा प्लॉट आहे। तर आपण ही लागवड करून आपण 15 दिवस कंप्लीट झालेले आहेत। तर याची उगवण शक्ती जवळजवळ 90-95% पूर्ण उगवण शक्ती चांगली झाली आहे। त्याच्यानंतर आपण बेसल डोसमध्ये पूर्ण NPK त्याच्यानंतर बायोफॅक्टर कंपनीची आपण हे 2 खतं वापरलेले आहेत। तुम्ही बघू शकता की बायोक्सल डिओ याच्यात नायट्रोजन बॅक्टेरिया आणि फॉस्फरस बॅक्टेरिया या 2 बॅक्टेरिया याच्यात आहेत, प्लस ऑर्गॅनिक कार्बन हे बघू शकता तुम्ही, याच्यात ऑर्गॅनिक कार्बन आहे। त्याच्यानंतर बाकीचे पण भरपूर घटक दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपण दुसरे एक खत वापरलेलं आहे बायोफॅक्टर कंपनीचं, याचं नाव आहे बायोक्सल ट्रिओ। आता तुम्ही बघू शकता बायोक्सल ट्रिओ म्हणजे NPK पूर्ण NPK बॅक्टेरिया। तर याच्यात नायट्रोजन बॅक्टेरिया, फॉस्फरस बॅक्टेरिया आणि पोटॅश बॅक्टेरिया तर हे आपण वापरलेलं आहे। तर याचा फायदा आपला असं झाला आहे की उगवण शक्ती प्लॉटची चांगली झाली आहे। त्याच्यानंतर याच्यासोबत आपण पूर्ण रासायनिक खत DAP, पोटॅश, त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रन किट वापरलेली आहे, लिंबोळी पेंट वापरलेली आहे। तर आपली उगवण शक्ती चांगली झाली आहे आणि बायोफॅक्टरचे डिओ आणि ट्रिओ याचे एकदम रिझल्ट चांगले आले। उगवण शक्तीसाठी, पांढऱ्या मुळीची वाढीसाठी एकदम चांगले रिझल्ट आले। धन्यवाद।